तर मुख्यमंत्री फडणवीसांनी राहुल गांधींबाबत केलेलं वक्तव्य अयोग्य वाटलं असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळे फडणवीसांची टीका अयोग्य वाटल्याचं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावर टीका करणाऱ्या राहुल गांधींना फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलेलं होतं। राहुल गांधी राजकारणामधील रिजेक्टेड माल असून आम्ही त्यांना अजिबात महत्त्व देत नाही असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला होता। त्यावर आता शरद पवार यांनी भाष्य केलं। मोदीजींनी जे सांगितलं त्याचा जर अर्थ राहुल गांधींना कळला नाही तर आता त्यांना दोष देता येत नाही, कुठेतरी त्यांची समजच कमी आहे। पण तो जनतेला कळलाय आणि त्यामुळे जनता रिस्पॉन्ड करेल। देशामध्ये सर्वात रिजेक्टेड नेता हे राहुल गांधी आहेत। रिजेक्टेड माल आहे। आता त्याला तुम्ही महत्व देता, आम्ही देत नाही। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आज स्टेटमेंट काढलं, त्याच्यामध्ये उदाहरणार्थ राहुल गांधींच्या संबंधी त्यांनी जे शब्द वापरले मला स्वतःला ते अयोग्य वाटतं। राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते आहेत आणि तेही संसदेत, आणि त्यामुळे सिंगल सवारीची भाषा या पदावर असलेल्या व्यक्तीच्या संबंधी चालली तर आपली स्टेटमेंट लोक अधिक गांभीर्याने घेतात आणि ते घ्यावी अशी अपेक्षा आहे।